कर्नाटकच्या किनारपट्टी भागामध्ये हवामान विभागानं पुढील 4 ते 5 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केलाय। सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथकं तैनात केली आहेत। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मंगळुरू शहरामध्ये पाणी साचलंय, वाहतूक कोंडी झाली आहे। डोंगराळ भागामध्ये भूस्खलन होण्याच्या घटना घडल्यात, तर मंगळुरूमध्ये 24 तासात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलाय। अनेक शाळा आणि अंगणवाड्या बंद ठेवल्यात। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील चिकोडी उपविभागामध्ये मागच्या काही दिवसांपासून पावसाची संततधार आहे आणि त्यामुळे चिकोडी उपविभागातून वाहणाऱ्या कृष्णा, वैदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे। 3 पूल पाण्याखाली गेलेत। या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। वाहतूक ठप्प झाल्यानं अन्य मार्गाने वाहतूक वळवली गेली आहे। प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये चिकोडी, निपाणी, रायबाग या तालुक्यातील अनेक छोटे मोठे पूल, बंधारे पाण्याखाली जातात। दरम्यान पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक खबरदारी आणि उपाययोजना करण्याविषयी अधिकाऱ्यांची आणि स्थानिक नेत्यांसोबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी चर्चा केली। देशामध्ये अनेक ठिकाणी मान्सून दाखल झालाय, जोरदार पाऊस पडतोय। गुजरातच्या सुरत शहरातील काही भागामध्ये पावसानं हजेरी लावली। अचानक पाऊस आला, त्यामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। अनेक भागांमध्ये पाणी साचलं, त्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाला। काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली, नागरिक अडकून पडले होते। या पावसामुळे उघड्यापासून थोडासा दिलासा मिळालाय, त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करतात। पण अति पाऊस झाला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। भारत द्वेष हेच फाळणीनंतरचे पाकिस्तानचं लक्ष असल्याचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला। गुजरातमधील कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। भारत आणि पाकिस्तानच्या दृष्टिकोनातील मोठा फरक यावेळी मोदींनी अधोरेखित केला। फाळणीनंतर नव्यानं निर्माण झालेल्या पाकिस्तानचा एकमेव हेतू हा भारताचा द्वेष करणं आणि आपल्या प्रगतीला अडथळा आणणं हा होता, असं मोदींनी म्हटलं। पण भारताचा उद्देश एकच होता, गरिबी हटवणं आणि विकसित भारत घडवणं, असंही मोदींनी यावेळी म्हटलं। काँग्रेसने लोकसभा खासदार गौरव गोगोई यांना आसाम काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त केलंय। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा बदल केलाय। गोगोई हे दिवंगत माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र आहेत। भूपेन कुमार बोरा यांच्या जागी ते प्रदेशाध्यक्षपदी आता धुरा सांभाळतील। यासोबतच जाकीर हुसेन सिकदर, रोझेलिना तिर्की आणि प्रदीप सरकार यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली। काँग्रेसला गोगोई यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये भाजपाला कडवं आव्हान देण्याची अपेक्षा आहे। भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयानं मोठा दिलासा दिला। न्यायालयानं पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल केलेला खटला बंद केलाय। एका अल्पवयीन कुस्तीगीरानं हा खटला दाखल केला होता। यानंतर पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सुद्धा सादर केला। न्यायालयानं हा रिपोर्ट स्वीकारल्यानं ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आता कोणतीही कारवाई होणार नाही। दिल्ली पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालात त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे नसल्याचं म्हटलंय। शिवाय तक्रारदार अल्पवयीन कुस्तीगीर आणि तिच्या वडिलांनी आरोप मागे घेतल्याचं नमूद केलंय। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ झाली आहे। यापूर्वी तिला 5 दिवस आणि 4 दिवस अशी पोलीस कोठडी सुनावली होती। दरम्यान स्कॉटलंडच्या एका युट्यूबरने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ज्योती मल्होत्रा पाकिस्तानातील न्यू अनारकली बाजारामध्ये असल्याचं समोर आलं। धक्कादायक बाब म्हणजे तिच्या मागे AK-47 रायफल्ससह सुरक्षा रक्षक सुद्धा दिसतात। त्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयामध्ये पदोन्नती देण्याची शिफारस केली। यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती AS चांदूरकर यांचा समावेश आहे। न्यायालयाच्या 5 सदस्यीय कॉलेजियमच्या बैठकीत ही शिफारस झाली आहे। शिफारसीमुळे सर्वोच्च न्यायालयाला लवकरच 3 नवीन न्यायाधीश मिळतील। या शिफारस केलेल्या नावांमध्ये चांदूरकर यांच्यासोबत कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती NV अंजारिया आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांचा समावेश आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं रुपयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं। भारताची जास्त निर्यात असणाऱ्या आशियाई देशांना रुपयात कर्ज देण्याचा प्रस्ताव बँकेनं केंद्र सरकारला दिलाय। विशेषतः याची सुरुवात द्विपक्षीय व्यापारातून व्हावी आणि बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि श्रीलंका या देशांची व्यापार कर्जाद्वारे सुरुवात करण्याचं सुद्धा RBIनं सुचवलंय। आता हा प्रयोग यशस्वी झाला तर त्याची व्याप्ती जगभर वाढवता येईल, असंही RBIनं यावेळी प्रस्तावामध्ये म्हटलेलं आहे।
ताजमहालची सुरक्षा वाढवण्यासाठी आता ड्रोन विरोधी प्रणाली बसवली जाईल। सध्या सीआरपीएफ आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडून ताजमहालची सुरक्षा केली जाते। मात्र सुरक्षेच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही अतिरिक्त यंत्रणा लागू केली जाणार असल्याची माहिती आहे। ही प्रणाली 7 ते 8 किलोमीटरपर्यंत कार्यरत असेल आणि अनधिकृत ड्रोनचा सिग्नल जॅम करून त्याला निष्क्रिय करेल। या प्रणालीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू आहे। एक विशेष प्रतिसाद पथक सुद्धा तयार करण्यात येत आहे। हे तंत्रज्ञान सॉफ्ट किल म्हणून ओळखलं जातं। युरोप आणि आखाती देशांमध्ये परिचारिकांचा तुटवडा असल्यामुळे भारतीय परिचारिकांना मागणी वाढली आहे। त्यामुळे भारतीय नर्सेसना दरमहा 2.5 ते 3.5 लाख रुपये वेतनाची संधी उपलब्ध झाली आहे। जर्मनी, आयर्लंड, माल्टा, यूएई आणि बेल्जियममध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत। दरम्यान भारतातील खासगी रुग्णालयामध्ये परिचारिकांना दरमहा 20 ते 40 हजाराचं वेतन मिळतं, तर जर्मनीमध्ये भारतीय नर्सेसना 2.5 लाखापर्यंत पगार दिला जातो, जो परवाना मिळाल्यानंतर थेट 3.5 लाखापर्यंत वाढतो। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यापूर्वी भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला क्वारंटाईन झाले। त्यांच्यासोबत मोहिमेतील इतर तिघांनाही क्वारंटाईन केलेलं आहे। त्यामुळे मोहिमेदरम्यान ते सगळेजण पूर्णपणे निरोगी राहतील। यावेळी ॲक्सिओम मिशन यशस्वी होईल असा विश्वास शुभांशु शुक्ला यांनी व्यक्त केलेला आहे। गुजरात एटीएसनं कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेर सहदेव सिंग गोहिलला अटक केली। सहदेव सिंग हा कच्छ जिल्ह्यातील लखपत तालुक्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून तैनात होता। तो व्हॉट्सअपद्वारे पाकिस्तानी एजंट्सना बीएसएफ आणि नौदलाच्या विद्यमान लष्करी तुकड्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवत होता। गुजरातचा सहदेव सिंग हा पाक एजंट आदितीच्या जाळ्यात अडकला होता। एटीएसच्या म्हणण्यानुसार यासाठी 2023 मध्ये जूनमध्ये स्वतःला आदिती भारद्वाज म्हणवणाऱ्या एका महिलेनं व्हॉट्सअपवर गोहिलशी संपर्क साधला। संवेदनशील माहिती पाठवल्याबद्दल पहिल्यांदाच त्याला 40,000 रुपये रोख मिळाले असं सांगितलं जात आहे। भारत आणि कॅनडामधील तणावपूर्ण संबंध आता थोडे निवळत आहेत। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि कॅनडाच्या नव्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांच्यामध्ये पहिल्यांदाच फोनवरून संवाद झाला। दोघांनीही आर्थिक सहकार्य वाढवण्याबाबत तसंच एकमेकांच्या गरजांनुसार काम करण्याबाबत चर्चा केली। हा संवाद सकारात्मक होता। गेल्या काही काळापासून भारत आणि कॅनडामधील संबंध तणावपूर्ण होते, पण आता संवादाच्या माध्यमातून संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या चर्चेतून असं दिसतंय ही एक पोस्ट जयशंकर यांनी केली आहे। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला खालील यांची दिल्लीमध्ये भेट झाली। भारत मालदीव या दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। खालील यांचा या वर्षातील भारताचा हा 3रा दौरा आहे आणि यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बळकट होत आहेत। मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नुकताच झालेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला, भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर केला। गुजरातच्या दाहोदमधील भारतीय रेल्वेच्या लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्पाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं। यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सुद्धा उपस्थित होते। हा प्रकल्प देशांतर्गत रेल्वे इंजिन निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। या प्रकल्पांतर्गत 9000 HP क्षमतेच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हची निर्मिती केली जाणार आहे। या लोकोमोटिव्हमुळे भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे। घटस्फोट झाल्यानंतर पोटगी मागणाऱ्या महिलेला छत्तीसगड उच्च न्यायालयानं फटकारलं। सप्टेंबर 2023 मध्ये एका दाम्पत्याचा घटस्फोट झाला होता आणि यानंतर महिलेनं 20,000 देखभाल खर्चाची मागणी केली। याआधी कौटुंबिक न्यायालयानं दरमहा 4,000 रुपये देखभाल खर्च देण्याचे आदेश दिले होते। मात्र महिलेनं अधिक पोटगी मागितल्यामुळे संताप व्यक्त करत कोर्टानं याचिका फेटाळून लावली। महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार नसल्याचं छत्तीसगड उच्च न्यायालयानं ठणकावून सांगितलं। कोर्टाचा हा निर्णय खूप मोठा मानला जातो। पाकिस्तान पुन्हा एकदा इस्लामिक देशांच्या संघटनेत अपमानित झाला। पाकिस्तानचा भारत विरोधी प्रस्ताव OICच्या संसदीय युनियनच्या बैठकीत स्पष्टपणे फेटाळून लावण्यात आला। ऑपरेशन सिंदूर नंतर सुद्धा पाकिस्तानची खुमखुमी कमी झालेली दिसत नाहीये। दरम्यान भारताविरोधात इस्लामिक देशांना एकत्र करून मोठा डाव रचण्याचा पाकिस्तानचा डाव इंडोनेशिया, इजिप्त आणि बहारीन या 3 मुस्लिम देशांनी फसवला। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केलाय। अमेरिका मुद्दाम युद्ध घडवते कारण अमेरिकेला शस्त्रास्त्र विकून नफा कमवायचा असतो, हा आरोप आसिफ यांनी केला। गेल्या 100 वर्षात अमेरिका 260 युद्धात सहभागी झाली। फक्त चीन 3 वेळा अमेरिका लष्करी उद्योगातून प्रचंड पैसा कमवते आणि हा उद्योग त्यांच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग असल्याचं आसिफ म्हणाले। सिरिया, इजिप्त, अफगाणिस्तान आणि लिबिया हे देश एकेकाळी श्रीमंत होते, पण अमेरिकेमुळे युद्धांनी ते उद्ध्वस्त झाले, असाही आरोप ख्वाजा आसिफ यांनी यावेळी केलाय। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सध्या तुर्कीसह 4 देशांच्या दौऱ्यावर आहेत। शरीफ यांनी इस्तंबूलमध्ये तुर्कीचे राष्ट्रपती
रेसेप एर्दोगान यांची भेट घेतली। या भेटीमध्ये दहशतवादाविरोधात लढा, व्यापार, संरक्षण, शिक्षण आणि रेल्वे या प्रकल्पांवर दोघांमध्ये चर्चा झाली। तुर्की आणि पाकिस्तान एकत्र लढतील आणि संरक्षण क्षेत्रात सहकार्य करतील। शिवाय व्यापार 5 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचा उद्देश असल्याचं एर्दोगान यांनी स्पष्ट केलं। शिवाय त्यांनी काश्मीरच्या प्रश्नावर मध्यस्थीची तयारी सुद्धा दर्शवली। दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज असल्यामुळे संयम आवश्यक आहे असं देखील एर्दोगान यांनी म्हटलेलं आहे। ब्रिटनमधील लिव्हरपूल शहरामध्ये एका व्यक्तीनं भरधाव वेगामध्ये कार चालवत अनेक फुटबॉल चाहत्यांना चिरडलं। या घटनेमध्ये 47 जण जखमी झालेत। यापैकी 27 जणांना रुग्णालयात दाखल केले। 20 जणांवर घटनास्थळीच उपचार केल्याची माहिती आहे। हे चाहते प्रीमियर लीगमधील लिव्हरपूल फुटबॉल क्लबच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी विजयी मिरवणूक काढत होते। यामध्ये जवळपास 10 लाख लोक सहभागी झाले होते। या घटनेनंतर पोलिसांनी 53 वर्षीय आरोपीला अटक केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा AI व्हिडिओ वापरून कर्नाटकमध्ये तब्बल 200 लोकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। ट्रम्प यांच्या हॉटेल व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर मोठा परतावा मिळेल असं आमिष दाखवलं गेलं। 200 पेक्षा अधिक लोकांची फसवणूक यामध्ये झाली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरू, तमकुरू, त्याचबरोबर मंगळुरू आणि हवेरी या ठिकाणी सायबर चोरी झाल्याचं अनेक ठिकाणी नोंदवलं गेलंय। हवेरी परिसरातील 15 पेक्षा अधिक लोकांनी आपले पैसे या आमिषापोटी गमावले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। युक्रेनवर सुरू असलेल्या हवाई हल्ल्यामुळे ट्रम्प पुतिनवर नाराज आहेत। पुतिन अनेक लोकांना मारतायत आणि हे मला पटत नाहीत असं ट्रम्प यांनी म्हटलंय। रशियावर अधिक निर्बंध लावण्याचा सुद्धा इशारा यावेळी दिला। दुसरीकडे रशियानं असा दावा केलाय की युक्रेनने पुतिन यांचा हेलिकॉप्टर पाडण्याचा प्रयत्न केला। युक्रेनने 46 ड्रोननं हल्ला केला, पण सगळे ड्रोन आम्ही हाणून पाडले। पुतिनही सुरक्षित राहिले अशी माहिती रशियातील एका अधिकाऱ्यानं दिलेली आहे। बांगलादेशमध्ये सध्या फारच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस पुन्हा एकदा राजीनाम्याच्या विचारात आहेत। देशामध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळामुळे आणि आंदोलनामुळे ते चिंतेत आहेत। ढाकामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी 2 दिवसापासून कामबंद आंदोलन पुकारले। बांगलादेशमध्ये एक नवा सरकारी सेवा सुधारणा कायदा आणला जातोय, पण लोकांनी त्याला काळा कायदा म्हटलं। राष्ट्रीय महसूल मंडळाचे अधिकारी सुद्धा नवीन अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशी सामूहिक सुट्टीवर गेले। त्यामुळे देशात सगळी आयात निर्यात ठप्प आहे। बांगलादेशमधला राजकीय संघर्ष चिघळलाय। माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले। युनूस यांनी अमेरिकेला देश विकला आणि सरकारची सूत्र दहशतवाद्यांच्या हातात सोपवली असा आरोप शेख हसीना यांनी केला। युनूस यांनी तुरुंगातील दहशतवाद्यांना सोडून त्यांच्यासोबतच सत्ता मिळवली असंही त्यांनी सांगितलं। या सगळ्यामध्ये सेंट मार्टिन बेटाचं राजकारण आहे। हे बेट अमेरिका लष्करी तळासाठी मागत असल्याचा आरोप आहे आणि यावेळी चीन आणि अमेरिकेमध्ये स्पर्धा सुरू आहे। सध्या बांगलादेशात लष्करी हालचाली वाढल्यात, हजारोंना अटक करण्यात आली आहे। इस्रायलने गाझामधील अनेक ठिकाणी जोरदार हल्ले केले। यावेळी एक शाळा उद्ध्वस्त झाली। शाळेतील 25 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला। यामध्ये 2 रेड क्रॉस कर्मचारी आणि एक पत्रकार आणि अनेक मुलं होती। ही शाळा निर्वासित छावणी म्हणून वापरली जात होती। इस्रायलने गाझाच्या 77% भागावर ताबा मिळवल्याचा दावा केलेला आहे। 3 दिवसापूर्वी एक महिला डॉक्टरच्या 9 मुलांचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता। या सगळ्या प्रकारामध्ये संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये त्वरित हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जाते। गाझामध्ये मानवी ढाल म्हणून पॅलेस्टिनींचा वापर सर्रासपणे होत असल्याचे अनेक पॅलेस्टिनी आणि सैनिकांचं सुद्धा म्हणणं आहे। गाझा आणि वेस्ट बँकमध्ये नागरिकांना ढाल म्हणून वापरलं गेल्याचं 7 पॅलेस्टिनियन नागरिकांचं म्हणणं आहे। 19 महिन्यांच्या युद्धामध्ये इमारतीमधील संभाव्य धोका तपासण्यासाठी नागरिकांना आत पाठवलं जायचं। 2 इस्रायली सैनिक सुद्धा ही पद्धत वापरत असल्याचं मान्य करतात। हे युद्धाची पद्धत असल्याचं सांगत त्यामुळे दारुगोळा वाचतो अशी कबुली इस्रायली सैनिक देत आहेत। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय, ज्यामध्ये त्यांची पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन त्यांना एक चापटी मारतीये। हे दृश्य आहे व्हिएतनामच्या हनोई विमानतळावरचं, जिथे हे दोघेही राजकीय दौऱ्यावर गेले होते। बायकोनं फटका मारल्यानंतर मॅक्रॉन थोडे गोंधळले आणि तोंड लपू लागले, पण लगेचच हसत हसत माध्यमांसमोर उभे राहिले। विमानातून खाली उतरल्यानंतर अर्थातच मीडियानं त्यांना या घटनेबाबत सवाल केला, पण हे फक्त एक किरकोळ भांडण होतं अशी प्रतिक्रिया इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिली।